आजची सकाळ गाजते आहे ती दिल्लीतल्या एका भेटीमुळे, कारण ही भेट होते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये। गेल्या 15 मिनिटांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आहेत। मराठा आरक्षण आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट होते आहे। प्रमुख मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आहे। या विषयावर मोदींची भेट घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हेही उपस्थित आहेत। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, साधारणतः 15 मिनिटे होऊन गेली आहेत, हे सर्व नेते मोदींच्या निवासस्थानी आहेत। ज्ञानदा, भेटीची वेळ 11 वाजताची आहे आणि त्याच्या आधी 15 मिनिटं म्हणजे पावणे 11 वाजता हे तीनही नेते 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले। जी काही भेटीच्या आधीची औपचारिकता असते ती पूर्ण झाल्यानंतर 11 वाजता बरोबर ही भेट सुरू होईल। एक लक्षात घ्यायला पाहिजे की मराठा आरक्षण हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय असल्यानं तो एक प्रमुख अजेंडा आहेच, मात्र त्याच्यासोबत 2 अजूनही महत्त्वाचे विषय आपण विसरले नाहीत पाहिजेत। एकतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट होतीये। महाराष्ट्र हे कोरोनानं सर्वाधिक प्रभावित असलेलं राज्य आहे। आत्ता कुठं आपण दुसऱ्या लाटेतून सावरलेलो आहोत आणि या अनुषंगानं सुद्धा राज्याचे जे काही प्रश्न असतील, राज्याच्या ज्या काही अडचणी असतील, कालच पंतप्रधानांनी जाहीर केलं की राज्यांना सुद्धा आता मोफत लस 21 जूनपासून मिळणार आहे। तर त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा काही महत्त्वाच्या चर्चा ज्या आहेत त्या याच्यामध्ये होऊ शकतील। थेट भेटीची ही संधी आहे आणि मुख्यमंत्री ती गमावणार नाहीत। या निमित्तानं जे इतर प्रश्न आहेत ते सुद्धा ते प्रामुख्यानं पंतप्रधानांसोबत मांडतील। दुसरा एक अजून महत्त्वाचा विषय आहे तौक्ते वादळाचा, कारण हे वादळ धडकल्यानंतर म्हणजे 6 राज्यांना हे वादळ धडकलेलं होतं, मात्र त्यापैकी केवळ गुजरातचा दौरा पंतप्रधानांनी केलेला होता आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी गुजरातला 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली। आता असं सांगितलं गेलं होतं की राज्यांनी त्यांच्या नुकसानीचा आढावा केंद्राला द्यावा आणि त्याच्यानंतर केंद्राकडून मदत जाहीर होईल, पण त्या संदर्भातली सुद्धा प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी मुख्यमंत्री या बैठकीमध्ये काही निवेदन करतील, कारण राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सुद्धा या बैठकीमध्ये आहेत आणि त्यामुळं प्रशासकीय अजेंडामधल्या ज्या काही गोष्टी त्यांना केंद्रासमोर मांडायच्या आहेत राज्याला, त्या या बैठकीमध्ये मांडल्या जातील। आणि भेट जी आहे ती आता अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरू होईल। खूप इंटरेस्टिंग आहे की म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले 3 पक्षांचे नेते या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानी आलेले आहेत। एरवी आपण हे इमॅजिन पण केलेलं नसतं की अशा 3 पक्षांचं सरकार बनेल आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे कधी पंतप्रधानांच्या भेटीला या ठिकाणी येतील, पण आज हे होताना आपल्याला दिसतंय। आणि अजित पवार आणि पंतप्रधान मोदी, मला तर आठवत नाही की हे दोघे याच्या आधी कधी असं भेटलेले आहेत, पण आता या निमित्तानं ही भेट होती आहे। एक शिष्टमंडळ जे आहे महाविकास आघाडी सरकारचं ते पंतप्रधानांना भेटतंय। काय नेमकं केंद्राकडून कौल येतो हे आपल्याला पाहावं लागेल। वैभव आता माझ्यासोबत आहे। वैभव, ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून घडत आहेत, संभाजीराजांनी दिलेला इशारा आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट होतीये। आज दिल्लीहून मुंबईला जाताना काय नेमकं मुख्यमंत्री घेऊन जातील? नक्कीच पंतप्रधान आज एक आश्वासन देतील त्यांना की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही, ज्याचे परिणाम केंद्रावर देखील होणार नाही। कारण का सर्वोच्च न्यायालयाने या आधीच सांगितलेलं आहे की पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे अधिकार आहेत मराठा समाजाला आरक्षणाबाबतचे, परंतु हा विचार फक्त महाराष्ट्रापुरता करून चालणार नाही, इतर राज्यांमध्ये देखील अशाच प्रकारचे आरक्षणाचे मुद्दे आहेत। बरोबर प्रशांत, 11:05 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील। त्यांच्याबरोबर अशोक चव्हाण, अजित पवार, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील असणार आहेत। ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की या भेटीमध्ये काय घेऊन जातील, तर नक्कीच आश्वासन आणि त्याचबरोबर राज्याला आर्थिक मदत किती मिळेल, कारण का जसं तू सांगत होतास की तौक्ते चक्रीवादळामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावे लागलेले आहेत। गुजरातला मोठ्या प्रमाणात मदत दिली, परंतु महाराष्ट्राला दिली गेली नाही। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये अनेक राजकारण आपण पाहिलं, ज्याच्यामुळे लसीकरण असेल किंवा इतर जे काही व्हेंटिलेटर, ICU या संदर्भातले आपण जे राजकारण पाहत होतो त्याच अनुषंगाने एरवी आपण बघत होतो म्हणजे सरकार काँग्रेसचं असो किंवा भाजपचं असो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी जी आहे ती जवळपास म्हणजे महिनाभरातून एकदा तरी व्हायचीच, कारण दोन्ही पक्षांचं सत्ता केंद्र जे आहे ते दिल्लीमध्येच आहे। आता जेव्हा शिवसेनेचे मुख्यमंत्री आले आहेत त्याच्यानंतर या दिल्लीवाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या थोड्याशा कमी झालेल्या आहेत। म्हणजे 2019 नंतरची ही त्यांची दुसरीच दिल्लीवारी आहे आणि त्यातही मध्ये कोरोनाचा काळ होता त्याच्यामुळे सुद्धा वेळ गेला असेल, पण आधीची त्यांची भेट आणि आत्ताची भेट काय नेमके साम्य आणि काय फरक जाणवत आहेत? आज तू त्यांना पाहिलंस तर काय बॉडी लँग्वेज काय होती नेमकी?
नक्कीच एक सकारात्मक बॉडी लँग्वेज त्यांची होती की आज दिल्लीला आपण आलोय तर काहीतरी घेऊनच जायचं आहे, कारण का जसं तू सांगत होतास की सत्ता केंद्र हे दिल्लीतच असतात. त्यामुळे आज ज्या मोहिमेवर ते आलेले आहेत तर त्या मोहिमेतून काहीतरी ती मोहीम फत्ते करून जायचं असा एक कुठेतरी विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटे भाऊ मोठ्या भावाला भेटायला आलेत, परंतु या छोट्या आणि मोठ्या भावामध्ये अंतर आता बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. नदी खालून बऱ्याच पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे, कारण का अनेक घडामोडी आपण घडलेल्या पाहिलेल्या आहेत. जसं तू सांगत होतास की कधी विचारही केला नव्हता असे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. अजित पवार पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आलेले आहेत. त्यामुळे या भेटी दरम्यान नक्कीच महाराष्ट्राचे जे काही प्रश्न आहेत, आरक्षणाचा प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी मुख्यमंत्री थेट पंतप्रधानांना भेटायला आलेले आहेत. गेल्या वेळेला जीएसटीचा परतावा मिळावा यासाठी आले होते आणि तो जीएसटीचा परतावा टप्प्याटप्प्याने का होईना पण महाराष्ट्राला मिळत गेला. आता देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या हाताला नेमकं काय लागतंय हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री आपल्याला महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन सांगतील. बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत आदित्य ठाकरे सुद्धा होते. सरकार बनलेलं होतं, सदिच्छा भेट होती. अगदी मला वाटतं 3 महिन्यातलीच भेट होती ती. नोव्हेंबरमध्ये सरकार बनलं आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये ते आलेले होते. त्यावेळी सुद्धा प्रशांत आणि वैभव एक मोठी अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातल्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. 11:05 ही बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत. तर हे 3 नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. हे 3ही जण राज्याचं प्रतिनिधित्व करतायत, नेतृत्व करतायत आणि त्यामुळे केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा नाही तर इतर अनेक विषयांवरती सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते असा अंदाज आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रशांत आणि वैभवकडे. प्रशांत, ज्ञानदा बरोबर आहे. अगदी 11:05 म्हणजे भेटीच्या त्या नियोजित शेड्यूलनुसार ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. मला तर उत्सुकता असेल की म्हणजे या भेटीचा फोटो पण नेमका कसा बाहेर येतोय, कारण याच्या आधी कोरोना काळामध्ये योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधानांची जी भेट झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक मोठा टेबल होता ज्याच्या एका टोकाला पंतप्रधान बसले होते आणि दुसऱ्या टोकाला योगी आदित्यनाथ होते. तो फोटो समाज माध्यमावरती सुद्धा खूप व्हायरल झालेला होता. आता जेव्हा हे 3 नेते भेटत आहेत तेव्हा त्या फोटोमधून सुद्धा आपल्याला कळेल की नेमकं काय रिलेशन आहे, कोणाच्या किती जवळ आहे आणि कशा पद्धतीने किती सहजतेने ही भेट झालेली आहे. साहजिक आहे साधारणपणे अर्धा तास ही भेट होईल आणि मराठा आरक्षणाचा विषय तर आहेच, राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील आहे. त्याच्या संदर्भात खूप घडामोडी कोर्टामध्ये बाहेर घडतायत, आंदोलनाची भाषा केली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्य अजेंडा मराठा आरक्षण असणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण सोबतच इतर प्रश्न आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरची ही भेट आहे, इतर प्रश्न आहेत, जीएसटीचा प्रश्न आहे, तौक्ते वादळाच्या मदतीचा प्रश्न आहे. तर या संदर्भात सुद्धा ही भेट त्या अर्थानं महत्त्वाची आहे. आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये पंतप्रधान सहसा आत्ता कोणाला नाही, मी याच मुद्द्यावरनं तुला प्रश्न विचारणार होते की पंतप्रधान शक्यतो वैयक्तिक भेटीगाठी घेताना दिसले नाही आहेत, पण एक योगी आदित्यनाथ झाले आणि आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची परवानगी देणं म्हणजे याला पण काही विशेष अर्थ आहेत का, विशेष महत्त्व आहे का की कुणाचीही भेट शक्यतो टाळणारे आत्ताच्या काळामध्ये पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना लगेचच भेट देतात? नाही, खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हा जर आपण एकूण घटनाक्रम लक्षात घेतला, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे 5 मे रोजी. त्याच्यानंतर 11 मे म्हणजे 6 दिवसामध्ये महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्याकडे गेलं आणि त्यांनी थेट निवेदन दिलं. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांना त्यांनी विनंती केली की हा प्रश्न आता केंद्राकडे आहे, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनेच नवीन प्रवर्ग निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही आता लक्ष घाला. त्याच्या पाठोपाठ आता म्हणजे 11 मेला अजून 1 महिना पण पूर्ण नाही झालेला, आज 8 जून आहे. त्याच्या आत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळासह या प्रश्नावरती भेट होते आहे. त्यामुळं म्हणजे मुख्यमंत्र्यांना किंवा महाविकास आघाडी सरकारला सुद्धा ही भेट तातडीची हवीच होती, कारण बाकी कायदेशीरदृष्ट्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्यांना वेळ लागतो. मात्र एक राजकीय नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ही दिल्ली भेट महाविकास आघाडीला हवी आहे की आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात जे काही प्रयत्न करायचे ते अगदी दिल्लीपर्यंत करून आलेलो आहोत आणि आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही गांभीर्यानं प्रयत्न करतोय हे त्यांना या भेटीतून दाखवायचं आहे. त्या अर्थानं ही भेट महत्त्वाची आहे. दुसरा त्याच्यातला एक छोटा अँगल असा आहे की संभाजीराजे या सगळ्या प्रश्नावरती पंतप्रधानांची भेट मागत होते. वारंवार त्यांनी निवेदन दिलेलं होतं, त्याच्यावरून काही राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले होते. पण
संभाजीराजेंना ही भेट मराठा आरक्षणावर मिळाली नाही. कागदोपत्री संभाजीराजे हे अजूनही भाजपचे खासदार आहेत, राष्ट्रपतींच्या कोट्यातून नामनिर्देशित असे खासदार आहेत. मात्र तरी त्यांना ही भेटीची वेळ मिळालेली नाहीये. घटनात्मक पद जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं असल्यामुळे कदाचित पंतप्रधानांनी त्यांना पसंती दिलेली असावी, त्यांना प्राधान्यक्रम असावा. प्रशांत, एकीकडे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं की संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं जावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सुद्धा अनेक मागण्या केल्यात. त्यामुळे एक अंतर्गत दबाव सुद्धा कुठेतरी सरकारवरती आहे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचा. नक्कीच. खरं तर या भेटीतून परत हेच सांगण्याचा प्रयत्न होईल की राज्यानं आमच्या पद्धतीनं जे काही करायचं होतं ते केलं. केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका आहे, त्यामुळं केंद्र सरकारसुद्धा या संदर्भात नेमकं काय करतं हे पाहावं लागेल. आणि एक प्रकारे भाजपला जी अडचणीची गोष्ट ठरत होती की पंतप्रधान मोदी हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायला नेत्यांना वेळ देत नाही आहेत, तर या आरोपातून सुद्धा भाजपची सुटका होईल जेव्हा मोदी या सगळ्या प्रश्नावरती शिष्टमंडळाला भेटतील. तर या अर्थानं दोन्ही बाजूंचे याच्यामध्ये थोडेफार फायदे आहेत. त्याच्यातून तोडगा खरोखर किती गांभीर्यानं निघेल, म्हणजे जर आपण मराठा समाजाचे जे काही लोक आहेत की ज्यांना या भेटीकडं म्हणजे डोळे लावून बसले असेल, त्यांच्या मनात थोडीशी आशा निर्माण झाली असेल की या भेटीनं काही होऊ शकतं का, तर त्याचं अगदी थेट उत्तर जे आहे ते थोडंसं निराशाजनक असं किंवा नकारात्मक असंच आहे की या एका भेटीनं लगेच मराठा आरक्षणाची समीकरणं नक्कीच बदलणार नाहीत. हा केवळ एक राजकीय कसरतीचा भाग आहे, कारण शेवटी जे काही करायचं ते कायदेशीरदृष्ट्या घटनात्मक पद्धतीनं करावं लागेल आणि त्याच्याबद्दल सरकार किती गंभीर आहेत हे पाहावं लागेल. कारण संसदेच्या अधिवेशनाची मागणी करणं सोपं आहे, मात्र अशा प्रश्नावरती जर संसदेचं अधिवेशन बोलावलं तर मग इतर राज्यातले जे प्रश्न आहेत आरक्षणाचे ते सुद्धा आक्रमक होतात. आणि हा एकदा केंद्रानं निर्णय घेतल्यानंतर तो केवळ महाराष्ट्रापुरता उरत नाही, तो सर्व राज्यांसाठी लागू होतो. आणि त्या अनुषंगानं हे पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे हे महत्त्वाचं असेल. शिवाय आपण मगाशी पण बोललो की केंद्र सरकारची जी पुनर्विचार याचिका आहे त्याच्यावरती जो निकाल येईल त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात बदलतील. कारण त्याच्यामध्ये स्पष्ट होईल की आरक्षण देण्याचा अधिकार म्हणजे SC-BC प्रवर्गाला तो राज्याला आहे की नाही. आणि जर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तो राज्यांना आहे, तर पुन्हा राज्याकडं हा सगळा चेंडू जो आहे तो येताना दिसेल, मग नवे आरोप होतील. त्याच्यामुळं त्या अर्थानं सुप्रीम कोर्टातली सुद्धा घडामोड महत्त्वाची आहे. आज या ठिकाणी ही भेट सुरू झालेली आहे. 7 लोक कल्याण मार्ग पंतप्रधानांचं हे निवासस्थान आहे ज्या ठिकाणी ही भेट जी आहे ती सुरू झालेली आहे. अगदी म्हणजे अर्ध्या तासामध्ये ही भेट जी आहे ती संपू शकते, कारण पुढचा कार्यक्रम जो आहे मुख्यमंत्र्यांचा तो 11:15 वाजता पत्रकार परिषदेचा आहे. त्या अनुषंगानं आपण अंदाज लावू शकतो की साधारणपणे अर्धा तास ही भेट या ठिकाणी होऊ शकते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.